तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण हा 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि ह्याला गाळून घेतलेला आहे मी. अर्धा किलोच्या आसपास रवा आहे. तर याला मी एका गंजामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता ॲड करते दही. दही मी हे 1 वाटी घेतलेलं आहे. तर यातलं थोडंसं आपण ठेवूया काढून. तसं थोडंसंच ठेवलेलं आहे मी दही, बाकी पूर्ण दही टाकलेलं आहे. याला आपण आता थोडंसं हलवून एकत्र करूया. आणि याच्यामध्ये आपण थोडं पाणीही ॲड करून थोडंसं एकजीव करून घेऊया त्याला छानपैकी. तर मित्रांनो, हे कसं आहे, एखाद्या वेळेस आपल्याला डोसे किंवा इडली खायची इच्छा होती आणि बनवायला टाईम नसला तर हे असे डोस्यासारखे हे रव्याचे नाश्ता करून खायला खूप छान आहे आणि पटकन बनतो. त्याला बनवायला जास्त वेळही नाही लागत आणि जास्त ते ऑइली नाही लागत. खूप छान असा हा नाश्ता आहे. तर आपण आता हे सर्वत्र असं एकत्र करून ठेवलं. तुम्ही पाहू शकता आता हे खूप असं एकजीव झालेलं आहे. आणि याला आपण थोडंसं असं साईडला ठेवून देऊ, तोपर्यंत रवा थोडासा फुलून जातो. हे असं आपण याला साईडला ठेवूया. याच्यावर हे झाकण ठेवूया, झाकून ठेवून देऊया. तर मित्रांनो, तोपर्यंत आपण त्याच्यासोबत खाणारी जी चटणी राहते तर आपण ते बघूया. ह्याच्यासोबत खायला आपण चटणी बनवणार आहोत. तर मी हे साहित्य घेते आहे. तर मित्रांनो, आपण तवा ठेवलेला आहे ऑलरेडी. याच्यावर आता टाकते मी शेंगदाणे. आपण भाजून घेऊयात. अर्धी वाटी शेंगदाणे घेतले मी, ह्याला भाजून घेऊयात. याला छानपैकी भाजतपर्यंत आपण इकडे सामान काढून घेऊया जे जे आपल्याला लागणार आहे. तर हे पाहू शकता मित्रांनो, आपण इथे छानपैकी असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. हे भाजून घेतलेले आहे. आणि हे आहे मटर, हे घेतले मी अर्धा वाटी. आणि हे कोवळे आहे मित्रांनो, कोवळे कोवळे दाणे आहे आणि खायला खूप छान लागतात हे चटणीमध्ये. आणि याचा स्वादही नाही येत. जर आपण कवळे घेतले तर असं एकदम गोड गोड छानपैकी स्वाद येतो. तर त्यासाठी मी कवळे घेतलेले आहे. कवळ्या शेंगा ज्या फ्रेश राहतात ना, हिरवा शेंगा, त्या घेतलेल्या आहे. आणि आता आपण याला थोडंसं यालाही भाजून घेऊया. याला जास्त भाजायचं नाही आहे, त्यामुळे मी पटकन काढणार आहे. आपण काढून घेतले आहे. तर मित्रांनो, आता गॅस बंद करूयात, तवा काढून घेऊया. आणि याला आता तुम्हाला दाखवते मी. आपण मिक्सरचा बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये ऑलरेडी पहिले थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे. तर मी हे पुन्हा याच्यामध्ये टाकून देते शेंगदाणे. आपल्याला एवढं शेंगदाण्याची गरज पडेल चटणीसाठी. आणि त्याच्यासोबत हे जे वाटाणे आहे हे आपण याच्यातनी ॲड करूया. आणि त्याच्यानंतर हा हरा धनिया, यालाही आपण याच्यामध्ये ॲड करूया. आणि ह्या आहे हिरव्या मिरच्या. तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकता. तर मी ह्या 5-6 घेतलेल्या आहे.
जसं आपल्याला तिखट हवं आहे त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. आणि नंतर घेऊया आपण लसण आणि अद्रक. मेन लसण आणि अद्रक हे घेऊया, हे याच्यामध्ये टाकूया. छोटा तुकडा घेतलेला आहे मी अद्रकचा, त्याला बारीक कट केलेला आहे. आणि ही जी आहे ही कांद्याची पात, हिरव्या कांद्याची पात, याला आपण साईडला ठेवूया. याला आपण नंतर ॲड करणार आहोत. तर आपण हे सर्व आता बारीक करून घेऊया. हे आपलं असं झालेलं आहे मित्रांनो. तर त्याच्यामध्ये मी आता हे राहिलेलं जे दही आहे ना, ह्या चटणीमध्ये ॲड करते आहे. म्हणजे या नाश्त्याला आपल्याला हा पूर्ण हे दही मी याच्यासाठी ठेवलं होतं की मला हे चटणीमध्ये थोडंसं टाकायचं होतं की जे चटणीला थोडासा आंबटपणा येईल. आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं ॲड करून घेतलेलं आहे मी चटणीमध्ये, जे आपल्याला बारीक करतानाच टाकायचं आहे. आणि थोडंसं पाणी टाकूया आणि पुन्हा याला मिक्सरवर लावून घेऊया. तर मित्रांनो पाहू शकता मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं पाणी वरतून टाकलेलं आहे कारण की मला ह्याला पातळ म्हणजे जास्त पातळही नाही, मीडियम असं हे पातळ आणि घट्ट करायचं होतं. म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं हे मीडियम करायचं होतं. तर मी याच्यामध्ये वरून पाणी ॲड केलेलं आहे. तर पाहू शकता आपण हे एकत्र जीव करून घेतलेला आहे. असे हे मिक्सरमध्ये एकत्र जीव होतोच, पण हे पाणी ॲड केल्यामुळे एकत्र आपण अजून चम्मच लावून घेऊयात आणि छानपैकी याला असं हलवून घेऊयात. आता याच्यामध्ये आपण ॲड करूया नमक. सॉरी मित्रांनो, मी मीठ टाकायला विसरली होती. तर आपण ॲड करूया इथे मीठ. हे करूया साधारण आपण 1 चम्मच. आणि हे 1 चम्मच टाकते मी ह्या चटणीमध्ये. तर मित्रांनो सर्वात पहिले आपण करून घेऊयात आता चटणी, की जी की सर्वात मेन आहे. चटणीला करून साईडला ठेवूया, नंतर करूया आपण इतर सामान. हे गॅस पेटवला आहे, याच्यावर मी एक गंजी ठेवलेली आहे. आपण या गंजीमध्येच फोडणी टाकणार आहोत. गंजीला गरम करून घेते. तर थोडंसं पाणी असल्यामुळे तिला थोडंसं गरम करून घेणं आवश्यक होतं. आणि याला जास्त ऑइल नाही लागत मित्रांनो, थोडंसंच ऑइल लागते, ते आपण टाकूयात. थोडंसं म्हणजे एक तडका द्यायला हवं तितकंच मी टाकलेलं आहे. समजा 2 चम्मचच्या आसपास पकडून घेऊयात आपण. छोट्या चमच्याने 2 चम्मच. तेल गरम झालेलं आहे. आपण जिरा आणि राई मोहरी याची तडका देऊया. तर हे आपण ॲड करूया. त्याला छान तडकाला लागले म्हणजे ही छानपैकी असा तडका झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे ॲड करूया. आता खूप छानपैकी तडका बसलेला आहे. आणि आता हे जे पाणी काढलं होतं आपण हे याच्यामध्ये टाकूया. पूर्ण पाणी टाकून दिलेलं आहे आपण याच्यामध्ये. आणि पाणी आपली चटणी छानपैकी तयार झालेली आहे.
आणि खायला पण छान लागते, तिखट आंबट अशी मस्त, खूप सुंदर लागते खायला. थोडीशी शेंगदाण्याचा टेस्ट राहतो आणि दह्यामुळे आंबटपणा राहतो, त्यामुळे खूप थोडीशी छान लागते खायला अशी. आणि याला थोडंसं आपण शिजू देऊया, म्हणजे जे आपल्याला समजा 2 दिवस आपण ठेवतो तर ती 2 दिवसही राहते ना खराब होता आणि खूप छान लागते. त्यामुळे आपण हिला शिजवूया. शिजवल्याच आणि ही जास्त दिवस टिकते, 2-3 दिवस तर आरामात टिकती ही चटणी. म्हणून हिला आपण छानपैकी शिजवून घेऊया. आणि वरून मी ह्या हिरव्या कांद्याची पात टाकते थोडीशी, असेल तर ठीक, नसेल तर काही हरकत नाही, पण माझ्याजवळ होती तर मी टाकून दिली आहे. आणि याला आपण छानपैकी आता शिजवून घेऊया. तर मी याला इकडच्या गॅसवर ठेवते आहे, तोपर्यंत इकडे आपण तवा ठेवूया. माझं लायटर खराब झाले आहे, त्यामुळे मला माचीसनं सध्या काम चालवायचं आहे. इथं आपला हा तवा आलेला आहे, इकडे चटणी गरम होत आहे. आणि सॉरी. तर मित्रांनो, ही आपली आता चटणी छानपैकी शिजलेली आहे. तर हिला बारीक मिडियम गॅसवर मी थोडा 1 मिनिट ठेवते आणि बंद करणार. तोपर्यंत तवा गरम होतोय आपला. तर मीठ टाकलेलं आहे, तरी हलवलं नव्हतं मी, तर हलवून घेते. तर छानपैकी फेटून घेऊया. चेक करून घेऊयात तवा गरम झालेला आहे की नाही. तर हा गरम व्हायचा आहे. मित्रांनो, पहिल्या पराठ्याला थोडंसं तेल लावून घेऊया. तसं त्याला तेलाची गरज नाही आहे, थोडंसं तेलाचा अशी दडा मारून थोडंसं पाणी मारलं की तवा असा तेलकट होईल आणि ज्याने की आपला हा नाश्ता इथे चिटचिटकणार नाही आहे. तर आपण असं फिरवून घ्यायचं. आता हा छानपैकी तेलकट झालेला आहे तवा. थोडंसं तेल लावून घेतलं मी चम्मचनी. आणि याला हलक्या हलक्या हाताने असं फैलवूया. तर आज आपल्याला छानपैकी जाळी फुटती आहे. ही जाड केला तर मित्रांनो खूप छान जास्त जाळी फुटती आहे, पण मला हे पतले पतले करायचे आहे की जे मला डोशासारखा फ्लेवर पाहिजे. त्यामुळे मी याला डोशासारखा थोडासा पतला करायची कोशिश करते. तरी तो थोडासा जाड झालेला आहे, याच्याही पेक्षा मला पतला करायचा आहे. तर आपण हे आता सर्वच डोसे टाकून घेऊया.
छानपैकी असं थोडंसं वरून तेल उलताना आपण असं फिरवून घेऊया. आणि हा आपला छानपैकी असा डोसा तयार झालेला आहे. आणि हा तुटत नाही मित्रांनो, खूप इझी बनतो आणि खूप छानही लागतो. पाहू शकता आपला छानपैकी हा डोसा तयार झालेला आहे.